सांगलीच्या जत आणि मिरजेत वादळी वाऱ्याचा कहर, 150हून अधिक घरांची पडझड, 2 जण जखमी. सांगली जिल्ह्यातल्या जत आणि मिरज तालुक्याला वादळी वाऱ्याचा प्रचंड तडाखा बसला आहे. सुमारे 150हून अधिक घरांचे, गोट्यांचे, शेडचे पत्रे व कौलं उडून गेली आहे. यामुळे 2 जण जखमी देखील झाले आहेत. जत तालुक्यातील कुणीकोनूरसह आसपासच्या गावांमध्ये वादळी वाऱ्याने घरांची मोठी पडझड झाली आहे. जत तालुक्यात जवळपास 100हून अधिक घरे, गोट्यांचे छत उडून गेले आहेत, तर काही ठिकाणी भिंती देखील कोसळल्या आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी विद्युत खांब कोसळली असून अनेक रस्त्यांवरील झाडं देखील उन्मळून पडले आहेत. मिरज तालुक्यातील पूर्व भागाला देखील वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला आहे. खटाव, बेळंकी, लिंगनूर, सलगरेसह आसपासच्या गावांमध्ये वादळी वाऱ्याचा कहर झाला आहे. त्यामुळे घरे, शेड, गोठ्यांची पत्रे उडून गेली आहेत. तसेच अनेक ठिकाणी झाडे देखील उन्मळून पडली आहेत. विद्युत खांबे देखील वाकल्याने अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. काल कोणीकोनवर व पंचकृषीत काल 13 तारीख काल संध्याकाळी साधारणपणे 5 वाजता मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस आणि पावसावरून मोठा सुसाट असा वारा आला आणि या वाऱ्यामध्ये गावातील अनेक घरांचे पत्रे उडून गेले. त्याचबरोबर अनेक जनावरे जखमी झालेले आहेत, काही जनावरे अर्धमेली झालेले आहेत. आंब्याच्या बागा तर जवळजवळ पूर्ण आंबे पूर्णपणे जमीनदोस्त झालेले आहेत. तरी लवकरात लवकर या लोकांना पंचनामे होऊन त्यांना लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळावी आणि जे उघड्यावर घरी पडलेले आहेत त्यांना लवकरात लवकर आर्थिक सहाय्य मिळावं अशी मी विनंती करतो.